आणि आता बातमी मोठी आहे। सरकारनं साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नये असं राज ठाकरे म्हणतायत। उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नका। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट आता समोर आली आहे। राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टमधून सरकारवर निशाणा साधलेला आहे। सरकारने साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नये असं राज ठाकरे म्हणतायत। राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे। उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा तुम्ही करू नका। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून राज ठाकरे यांची ही फेसबुक पोस्ट आता समोर आलेली आहे। सरकारनं साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नये असं राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। या पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलाय। सरकारनं संधी साधूपणा करू नये असं राज ठाकरेंनी बोलून दाखवलंय। शिवाय उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा सरकारनं करू नये असं देखील या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून आता राज ठाकरे देखील चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमधून सरकारवर निशाणा साधत सरकारला संधी साधूपणा करू नका असं म्हटलेलं आहे। उद्योगपतींचे दलाल म्हणून सत्ताधारी काम करतायत असंही राज ठाकरे पोस्टमध्ये म्हणतायत। साधूंच्या नावाखाली सरकारनं संधी साधूपणा करू नये असंही राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। राज ठाकरे देखील आता नाशिकमधील वृक्षतोडी विरोधात चांगलेच आक्रमक झालेले आहेत। उगाच संघर्ष वाढवू नका असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारला थेट इशाराच दिलेला आहे। उद्योगपतींचे दलाल म्हणून सत्ताधारी काम करतात असंही राज ठाकरे म्हणतायत। शिवाय उगाच संघर्ष वाढवू नका असं देखील राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। फेसबुक पोस्ट करत राज ठाकरे यांनी नाशिकमधील तपोवनात जी वृक्षतोड होतीये त्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतल्याचं आपण बघू शकतोय। उद्योगपतींचे दलाल म्हणून सत्ताधारी काम करतायत असंही राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। शिवाय राज ठाकरेंनी इशारा देखील दिलाय, उगाच संघर्ष वाढवू नका असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा प्रयत्न आहे, संघर्षाची भूमिका घेतल्यास मनसे जनतेसोबत राहील असंही राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। उद्योगपतींचे दलाल म्हणून सत्ताधारी काम करतायत, साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नका, संघर्षाची भूमिका घेतली आज मनसे देखील जनतेसोबत असेल असं राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। संघर्षाची भूमिका घेतली तर मनसेही जनतेसोबत असेल असं राज ठाकरे म्हणतायत। नक्कीच म्हणजे मला कळत नाही शासनाचं डोकं नक्की ठिकाणावर आहे का नाहीये। एका बाजूने सतत तुमच्याच माध्यमातून घोषणा चालू असतात, पर्यावरण वाचवा, निसर्गाचा समतोल राखा। ही झाडं जी अनेक वर्षाची आहेत त्या कशासाठी तोडतायत? दुसऱ्या जागा नाही आहेत का? ती जागा असणार नक्की 100%, परंतु त्यात सुद्धा काहीतरी अर्थकारण असेल। ही झाडं कशासाठी तोडायची आहेत, का तोडायची आहेत, नंतर याचा कशा प्रकारे सदुपयोग करायचा आहे या लोकांना। त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे, कुठल्याही प्रकारे त्या झाडांना हात लावता कामा नये आणि तो हात लावलेला आम्ही कोणी महाराष्ट्र सैनिक सहन करणार नाही। कारण कुठल्याही परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये। पर्यायी जागा, उत्तम जागा, चांगली जागा जर मनात असेल तुम्हाला नक्की देता येईल आणि तो कुंभमेळा सुद्धा उत्तम प्रकारे पार करता येईल। ऑलरेडी आमच्या काळामध्ये एक कुंभमेळा यशस्वीरित्या राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली पार पडला होता। तोच प्रश्न खरं तर मी तुम्हाला विचारणार। सूटकेस आणि बॅगा तरंगत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि ही सगळी घटना थायलंडमधील असल्याचं म्हटलं जात आहे। तर प्रवासादरम्यान पर्यटकांचं सामान बोटीवरच्या डेकवरून समुद्रात पडल्याची शक्यताही वर्तवली जाते। तर तिकडे श्रीलंकेमध्ये चक्रीवादळानंतर आलेला पूर आणि भूस्खलनामुळे 80 जणांचा मृत्यू झालाय, तर अजूनही 56 जण बेपत्ता आहेत। कालही अतिवृष्टी झाली, त्यामुळे सगळी सरकारी कार्यालये आणि शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अनेक मुक्या प्राण्यांचे देखील हाल होत आहेत। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय, मुक्या प्राण्यांना देखील आता इथं रेस्क्यू केलं जात आहे।